सगळे मस्त ना, मस्तच राहा. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. बघूयात अजून काय काय घडतंय व्हिडिओमध्ये माझ्या, तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर असं माझं संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी चालली होती आणि आज मी बनवणार होते मस्त सोयाबीन पुलाव बनवणार होते. खूप छान लागतो, मला खूप आवडतो तो. आणि त्याच्यासाठी सगळं मी जे काय काप करायचे होते ते सगळं चिरून घेतलं. लसूण, आलं, कांदा, टोमॅटो हे सगळं व्यवस्थित चिरून घेतल्यानंतर तर तुम्हाला मी दाखवत पण आहे मी काय काय घेऊन चिरते म्हणून. आणि मग सगळं अशी तयारी चालली होती स्वयंपाकाची संध्याकाळची. आणि मग त्याच्यानंतर जेवण वगैरे बनवायला घेतलं. आणि मला खडा मसाला घरात म्हणजे गरम मसाला जो आहे ना तो मी घरातच दळते, कारण मला बाहेरचे गरम मसाले जे रेडीमेड असतात ना ते समजूनच येत नाही, त्याची टेस्टच वेगळी असते, कळतच नाही. पण जी घरातली मसाल्याची टेस्ट असते ती लगेच खूप म्हणजे छान लागते, आपण आपल्या हाताने बनवलेली असते. तर आता भेटूया आपण उद्या सकाळी. तोपर्यंत गुड नाईट सगळ्यांना. तर भेटूया सकाळी. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आता उठली, 8:45 वाजले. तर आता मस्त चहा नाश्ता करून घेते. मग ते झाल्यानंतर आंघोळ वगैरे करायची आहे. मग आज हे घरीच आहे, आज यांना सुट्टी. तर बघूयात आजचा दिवस कसा जातो आहे. तोपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर चला. मग नाश्त्यासाठी साबुदाणे भिजवायला घेतले. अर्धा 1 तास भिजवायला घेतले. सकाळी उठल्यावर जेव्हा मी उठली, हे उठतील तर तेव्हा बनवायला नाश्ता. तर आधी सगळं घरचं काम आवरून घेते, मस्त फ्रेश होते, आंघोळ पाणी करते आणि मग तुम्हाला भेटते. मग मी आज काय बनवणार आहे ते तुम्हाला सांगते. थोडंसं ट्रेंडमध्ये होतं ते मध्ये, तर आज मी ते बनवून बघणार आहे. कसं वाटतं ते, कसं लागतं, खाण्यासाठी त्याची चव कशी आहे. तर मी आज ते बनवणार आहे आणि तुम्हालाही सांगणार आहे, तुम्हालाही दाखवणार आहे. तर चला भेटूया आपण थोड्या वेळानंतर. तर हाय, मी आज बनवणार आहे भूटानची इंटरनॅशनल डिश चीज चिली. त्याला आता मी बनवणार आहे. तर बघूयात कसं बनतं. मला खूप दिवसापासून ट्राय करायची होती, तर आज त्याचा मुहूर्त निघाला आहे. तर मी नक्की ट्राय करणार आहे. आणि हे मी दीपिकाचा व्हिडिओ बघितला होता, दीपिका पाडुकोणचा. माझी खूप फेवरेट हिरोईन आहे ती, खूप म्हणजे खूप जास्तच. तर तिचा एकदा व्हिडिओ बघितला होता इंटरव्ह्यूचा. तिने त्यात सांगितलं होतं की भूटानची रेसिपी खूप डेलिकेश आहे. आणि खरंच आता मला बघायचंच आहे काय आहे या रेसिपीमध्ये. तिने सांगितलं होतं एका इंटरव्ह्यूमध्ये की भूटानची इंटरनॅशनल डिश आहे आणि टेस्टी आहे खूप. तर बघूयात आता करून बघायचंच आहे आता काय टेस्ट आहे याच्यात. तर आता माझी तयारी चालली आहे. लसूण आहे, लसूण ते चिरून घेतली बारीक बारीक. मिरच्या चिरून घेतल्या. जास्त तिखट तर नाही खाऊ शकत, मला अजिबात जास्त तिखट नाही जात जेवण. तर प्रमाण जेवढं पाहिजे मिरचीचं तेवढंच घेतलं आहे. म्हणजे मी घेतलं आहे 5-6 मिरच्या. कारण हवं चीज आहे, चीजमध्ये तेवढं तरी पाहिजेच. म्हणजे थोडं स्पायसी पण लागेल आणि थोडंसं असं स्वीट टाईप पण थोडंसं फ्लेवर लागेल त्याच्यामध्ये. तर आता बारीक बारीक लसूण चिरून घेतलं आहे. राईस तर माझं बनवून झालं आहे ऑलरेडी. आता मस्त चिरून घेतलं, सॉरी. तर एवढा कढीपत्ता मी घेतला. आणि माझ्याकडे स्लाइस नव्हते चीजचे, तर माझ्याकडे क्यूब होते. तर त्या क्यूबला मी बारीक बारीक थोडंसं कट करून घेते, म्हणजे ते वितळेल, प्रॉपर वितळून जाईल. आणि आता चला बघूया कसं बनतंय माझं चीज चिली राईस.
तर बघूयात चला. थोडंसं चीज खाते ना त्याच्यामुळं. पण खरं सांगू, इतका मस्त सुवास येतोय, मला तर असं वाटतंय अमेझिंग झालं असेल, मस्त झालं असेल. आता वाट बघते टेस्ट करण्याची. मस्त सुगंध येतोय. तर अशा प्रकाराने इमा डक्शी हा रेसिपी माझा बनून झालं होतं आणि खूप टेस्टी लागलं. खरं सांगू खूप छान लागली. अगदी आपण बेसनाची कढी खातो ना व्हाईटवाली जी बनवतो, थोडा तसा फ्लेवर वाटत होता, तसा सुवास पण येत होता आणि खाताना खूप छान वाटले. असं चीझी फ्लेवर जास्त वाटला नाही, तिखट पण वाटलं आणि खूप छान वाटली. तर असं मी टेस्ट केलं आणि यांना पण इतकं आवडलं आणि खरंच खूप छान झालं. तर तुम्ही पण ट्राय करा. तर वाजले होते 6:30 आणि आत्ता मी संध्याकाळची मस्त झोप घेऊन उठली आहे. तर यांनी मॅगी बनवली आहे. म्हणजे मी झोपलेली होती तेव्हाच काहीतरी कारभार चालला होता. तर नंतर बघितलं तर मॅगी बनवत होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.